दोन राजकीय पक्षांचे नेते मंडळी एकत्र आल्यावर राजकीय चर्चा होतेच असं बाळा धनगावकर ठाकरे बंधूंच्या भेटीवर म्हणालेत। राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर बाळा धनगावकरांनी हे वक्तव्य केले। तर दोघे भाऊ मनाने एकत्र आल्याचं दिसतंय असंही नांदगावकरांनी म्हटलंय। पुढे कुणाच्या स्टेजवर जाईल असं मला वाटत नाही असंही या ठिकाणी सूचक वक्तव्य नांदगावकरांनी केलं। एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे। मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहेत आणि त्याच्यामुळे परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही। काय करायचं काय नाही करायचं पण चर्चा चालू आहेत एवढं मात्र निश्चित आहे। पण या विषयावरती काही चर्चा नाही। दोन राजकीय पक्षाची नेते मंडळी आली तर थोडीशी राजकीय चर्चा होती ती 5-10 मिनिटाची चर्चा काहीतरी ती होती। पण त्याच्यात युतीच्या दृष्टिकोनातून चर्चा आता तुम्ही सतत त्या बातम्या दाखवताच आहात आणि दोघे भाऊ एकमेकांना भेटतात त्यामुळे साहजिकच त्याच्याविषयी चर्चा झाली पण असेल। परंतु तशी काही कारण मी हजर नव्हतो। परंतु एक नक्की आहे की दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला दिसतो आहे। मला असं वाटतं की बघा त्यांचा एक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना या पक्षाची परंपरा बाळासाहेबांपासून चालत आलेली आहे की दसरा मेळाव्याला त्यांचा मेळावा होतो आणि तुम्हाला माहिती आहे की आमचा पक्ष झाल्यापासून आम्ही सुद्धा गुढीपाडव्याला मेळावा घेतो। त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल। जो तो आपापल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो। त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे पण ते स्टेजवर येणार का, मला तसं काय झालेलं दिसतं।